हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी एक खूपच सुंदर विषय घेऊन आले आहे. तर तो विषय आहे आत्मस्वीकृती. तर आत्मस्वीकृती म्हणजे काय? तर आत्मस्वीकृती म्हणजेच स्वतःला स्वीकारणं. आपण जसे आहोत तसे स्वीकारणं. आपण सगळेच जण आयुष्यात कुठे ना कुठेतरी धावत असतो. प्रत्येकजण धावत आहे, पण माहीत नाही नक्की कुठे जायचं आहे. तर प्रत्येकाला कुणीतरी व्हायचं आहे, कुणाला काही सिद्ध करायचं आहे, काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. पण होतं काय की या सगळ्याच धावपळीमध्ये आपण स्वतःला मात्र विसरून गेलो आहे. तर कधीतरी स्वतःला हा प्रश्न देखील विचारला पाहिजे की आपण स्वतःला विसरलो नाही आहे का ह्या सगळ्यामध्ये. तर आपल्या आयुष्यातला सर्वात जवळचा माणूस कोण आहे हे आपण जर कधी विचार केला तर आपल्याला जाणवेल की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जवळचा माणूस जो आहे तो आपण स्वतःच असतो. पण याची गंमत बघा ना की आपण इतरांवर प्रेम करतो, त्यांना समजून घेतो, पण स्वतःकडे मात्र एक कठोरपणे वागतो. थोडी चूक झाली की लगेच आपण स्वतःला दोष देतो. हो, बरोबर आहे ना? तर एक छोटीशी गोष्ट सांगते. एक मुलगी होती, तिला चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती. पण ती कधी-कधी स्वतःचं चित्र कधी स्वतःला तिला आवडतच नव्हतं. तिला असं वाटायचं की याच्यामध्ये रेषा तिरप्या आहेत किंवा मग रंग नीट नाहीत भरले किंवा चित्र नीट नाही आलं, असं तिला सतत वाटायचं. तर तिचे शिक्षक जे असतात तिला एक दिवस बोलतात की तू हे जे चित्र परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतेस ना, तर तो थांबव. कारण जेव्हा तुझं चित्र अपूर्ण चित्र तुला आवडेल, तर तेव्हाच तू खरी कलाकार बनशील. त्या चित्रामधले चांगल्या वाईट गोष्टी जेव्हा तुला आवडतील, काही जमले, नाही जमले, ते सगळं तुला आवडेल, तर तेव्हाच तू परिपूर्ण कलाकार बनशील. आणि हे असंच आपल्या आयुष्याच्या बाबतीत देखील आहे. म्हणजे अपूर्णतेतच परिपूर्ण असण्याचं एक समाधान आहे आणि तीच आत्मस्वीकृती आहे. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात देखील स्वतःमधल्या कमतरता किंवा गुण ओळखून स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजेत. आपण काय करतो की परक्यांची टीका जी असते ती सहन करतो, पण स्वतःच्याबद्दल जर स्वतःला काही वाटत असेल आपल्याला कमीपणा, तर तो आपण स्वीकारत नाही. आणि त्यावेळी स्वतःबद्दलच आपण एक न्यायाधीश बनून जातो आणि दोष देतो आपण. तर जसं आपण दुसऱ्यांबद्दल चांगलं वागतो, सौम्यपणे वागतो, तसंच आपण स्वतःबद्दल देखील वागलं पाहिजे आणि स्वतःला स्वीकारलं पाहिजे. तेव्हा कुठं आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपलं मन देखील हलकं व्हायला लागतं. तर कधीतरी आपण स्वतःचाच एक मित्र किंवा मैत्रीण बनलं पाहिजे, जो तुमच्यावरती खूप विश्वास ठेवतो आणि तुम्हाला एक नवी उमेद देतो आणि म्हणतो की चल पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूयात. तर आत्मस्वीकृती कशी आपण करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये? तर यामध्ये काय करू शकतो आपण की प्रत्येक दिवसाची सुरुवात जी आहे तर एका वाक्याने करू शकतो की मी जसा आहे, जशी आहे, तशी मला मान्य आहे. आणि तर त्याच्याप्रमाणेच आपण आपल्या दोषांवर काम करा. इतरांशी तुलना जे आपण करतो, कंपॅरिझन जे करतो, तर ती थांबवली पाहिजेत. कारण प्रत्येकाची प्रगतीची जी गती आहे, तर ती कमी जास्त किंवा वेगळी आहे. आणि आत्मस्वीकृती, स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःशीच केलेली एक खूप सुंदर मैत्री आहे. आणि म्हणूनच आजपासून आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे, स्वतःवरती काम केलं पाहिजे. आपल्यामध्ये जे पण गुण आणि दोष आहेत, तर ते गुण-दोष आपण स्वीकारले पाहिजेत. कारण जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण या जगामध्ये कोणालाही स्वीकारू शकत नाही किंवा हे जग देखील आपल्याला स्वीकारू शकत नाही. आपण आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी हा विचार करतो, की माझ्यामध्ये हे दोष आहेत, माझ्यामध्ये हा कमीपणा आहे. जर आपण हाच विचार करत राहिलो, तर आपण आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही किंवा कोणतंही काम जे आहे, तर ते आपण एक चांगल्या प्रकारे करू नाही शकत. आणि म्हणूनच आपल्याला आयुष्यामध्ये जे पण आपल्यामध्ये गुण किंवा दोष आहेत, हे आपल्याला माहीतच असतात. आपण थोडासा विचार केला तर आपल्याला आपोआपच ते जाणवायला लागतं, की आपल्यामध्ये कोणते गुण आहेत किंवा कोणते दोष आहेत. तर आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ते स्वीकारत नाही, की हो माझ्यामध्ये हे दोष आहेत किंवा माझ्यामध्ये हा कमीपणा आहे. हा जेव्हा तुम्ही एक कॉन्शियसपणे स्वीकारता, तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वतःवरती काम करू शकता किंवा तुमच्या त्या दोषांवरती काम करू शकता. आणि म्हणूनच तुम्ही ते स्वीकारून स्वतःला देखील स्वीकारता. जेव्हा तुमच्यामधले दोष तुम्ही स्वीकारता, तुमच्यामध्ये ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत, त्या चुका जेव्हा तुम्ही स्वीकारता आणि त्या चुका ज्या स्वीकारता तुम्ही, त्या पुन्हा एकदा सुधारण्याचा प्रयत्न देखील तुम्ही मग त्यावेळी करता, जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता. आणि म्हणूनच स्वतःला स्वीकारणं आयुष्यामध्ये खूप खूप गरजेचं आहे. जसा पण आहात, जशी पण आहेस तू, तर तुम्ही स्वतःला स्वीकारलं पाहिजेत. कारण स्वतःला स्वीकारणं
म्हणजेच आपली एक प्रगतीकडे झालेली वाटचाल आहे. तेव्हाच आपली प्रगती होऊ शकते आयुष्यात आणि आपण काहीतरी एक ध्येय ठेवून मग पुढे जाऊ शकतो. कारण प्रत्येक वेळी जर स्वतःला तुम्ही दुसऱ्यांशी कंपेअर करत राहिले, दुसऱ्यांसोबत तुलना करत राहिले, तर तुम्ही पुढे कधीच जाऊ शकत नाही. नेहमी स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्यांबरोबर करणे हे चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे होतं काय, की मग तुम्ही त्या कंपॅरिझनमध्येच अडकून बसता आणि हो, असं कसं असतं, की प्रत्येकाची जी आहे प्रगतीची जी त्यांची गती आहे, कोणाची कमी असते तर कोणाची जास्त असते. कोणाला खूप लवकर यश मिळतं तर कोणाला थोडं उशिरा यश मिळतं. तर आपण त्या प्रत्येक गोष्टीचा सन्मान केला पाहिजे आणि स्वतःमधले गुणदोष ओळखून स्वतःवरती काम केलं पाहिजे आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते स्वीकारले पाहिजेत. कारण कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत अ, ती आपल्या आयुष्यामध्ये चांगली नाही घडू शकत किंवा आपण त्याच्यामध्ये बदल नाही घडवू शकत. आणि म्हणूनच आत्मस्वीकृती किंवा सेल्फ ॲक्सेप्टन्स हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजेत. त्याच्यावरती काम केल्यानंतरच आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो, प्रगती करू शकतो आणि एक खूप सुंदर असं आयुष्य आपण जगायला तयार होतो. कारण आत्मस्वीकृतीमुळे काय होतं, की आपल्या स्वतःच्याच जे पण गुणदोष आहेत आपण स्वीकारतो आणि आपल्याला मग फरक नाही पडत, की आपल्याबद्दल कोण काय बोलतंय किंवा आपल्यामध्ये कमी असणाऱ्या गोष्टींबद्दल कोण चर्चा करतंय का? ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मग त्यावेळी काहीच फरक पडत नाही. आपण आपल्यामध्येच आनंदी राहायला लागतो आणि आपण आपल्यामध्येच आनंदी राहिल्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करतो आणि आपल्याला त्यामध्ये यश मिळायला लागतं. म्हणूनच आत्मस्वीकृती खूप गरजेची आहे आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये हे स्वीकारलं पाहिजे, की मी जसा आहे, जशी आहे, मला मान्य आहे. आणि हेच वाक्य तुम्ही रोज आरशासमोर उभा राहून तुमच्या डोळ्यांमध्ये बघून देखील बोलू शकता. रोज जर हे आरशामध्ये पाहून जर हे वाक्य बोलले, ह्याचं प्रॅक्टिस केलं, तर तुमच्यामध्ये ती आपोआपच आत्मस्वीकृती यायला लागते. तर नेहमी आरशामध्ये बघून हे बोला, की मी जशी आहे, जसा आहे, तसा मला मान्य आहे. थँक यू.